मित्रहो, राज्याच्या राजकारणामध्ये रोज नव्या काहीतरी आणि कधी आश्चर्यकारक तर कधी धक्कादायक घडामोडी घडत असताना कोल्हापुरातून मात्र एक कथित व्हिडिओ प्रकरण समोर आलेलं आहे. या एका कथित व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणामध्ये प्रचंड अशी खळबळ उडालेली आहे. तर एकनाथ शिंदे गटाची लक्तर पुन्हा एकदा विशीवर टांगली गेलेली आहे. शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित एक व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. या व्हिडिओमध्ये आमदार क्षीरसागर आणि एक ठेकेदार यांच्यामध्ये टक्केवारीचं बोलणं, लाखो रुपयांचं असं टक्केवारीचं बोलणं होत असल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या कथित संभाषणामध्ये कंत्राटदार म्हणतो, आपला 7चा हिशोब ठरलेला होता, त्यात साहेबांचे 5 आणि दोघांचे 2%. त्याप्रमाणे मी त्यांना 40 लाख रुपये ऑफिशियली ट्रान्सफर केलेले आहेत. आणि मग यावर हे आमदार क्षीरसागर म्हणतात, आम्ही दुसऱ्याकडून काम काढून तुम्हाला दिलेला आहे, जो व्यवहार आहे तो पाळला गेला पाहिजे. या कथित टक्केवारीच्या क्लिपवरून विरोधकांनी महायुती सरकार आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासोबत शिंदे गटाला सुद्धा आता लक्ष करायला सुरुवात केलेली आहे. सोशल मीडियावरील या व्हिडिओनं राजकारणामध्ये अक्षरशः वादळ उठवलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही पहा. बोला, काय म्हणता? कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब. राहायला इकडेच आहे ना. हो मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब, त्या दिवशी तुम्ही इथे बसलेलात, आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना काय सांगितलं होतं? ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1. ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही, एक आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% चालले. विचारला का? अहो, पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही, असं नाही करून चालत साहेब. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही, त्यांना 1% द्यायला तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी त्यावर होतं आम्हाला तासलं, खरं म्हणतं राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही. पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय नसं करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगणार. जे ठरलंय नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, ठीक आहे. नाही माझ्या बघा, राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं, एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आले. कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढोळाढोळ करतो, तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुकल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही. ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब. आय ऍग्री, पण तुम्ही आमदारच साहेब, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा माणूस. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं, हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले. आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच व्यवहार तुम्ही, मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे, मी त्याची व्यवस्था लावा, बोलून देतो मी. ओके, तशी व्यवस्था लावा. ओके, नाही तुम्ही नंतर बघा, खबर आहे डायरेक्ट चालेल. तर मग माझी पण काय. अरे साहेब, पण ठरलं होतं. अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर. अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका, 1% त्यांना द्यायचं. आणि आता काय तुम्हाला करायचं नसतं तो विषय नाही, नको साहेब, सॉरी. ठीक आहे, काय हरकत नाही. करायचं असतं. या व्हिडिओची पुष्टी आम्ही करीत नाही. तो खरा आहे, खोटा आहे, हा सगळा काही तपासाचा भाग आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे एडिट केलेला आहे, लोकांची दिशाभूल करण्यासाठी प्रसारित करण्यात आलेला आहे.
बदनामी केल्याप्रकरणी आम्ही कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घेत असून रवी इंगवले यांच्या विरोधात 5 कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावाही दाखल करीत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. शिंदे गटाचे आमदार हे राजेश क्षीरसागर यांचा हा खळबळजनक व्हिडिओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रविकिरण इंगवले यांनी भर पत्रकार परिषदेमध्ये उजेडात आणला. हे एक प्रकारे ऑपरेशन लांडगा असं असल्याचा हल्लाबोल सुद्धा त्यांनी केला. या व्हिडिओतील तो ठेकेदार आता जिवंत तरी असेल का असा सवाल इंगवले यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांना याच्याही पाठीमागं आणखी बरंच काही दडलं असल्याचं त्यांना अप्रत्यक्षपणे का होईना सांगायचं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणार असल्याचं सुद्धा या इंगवले यांनी स्पष्ट केलेलं आहे. या एकाच व्हिडिओनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड अशी खळबळ उडवून दिलेली आहे आणि हे प्रकरण एवढ्यावर थांबणार आहे असं दिसत नाही. येत्या 15 दिवसात क्षीरसागर यांचा आणखी एक भ्रष्टाचाराचा व्हिडिओ बाहेर काढणार आहोत असा इशारा देत इंगवले यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराने बदनाम झालेल्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे. पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमदार क्षीरसागर यांच्या विरुद्ध एकापेक्षा एक धक्कादायक तेवढेच गंभीर असे आरोप सुद्धा केलेले आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. कुणीतरी स्वतःच गेलेलं पद टिकविण्यासाठी वरिष्ठांना खुश करण्याच्या उद्देशानं एडिट केलेला व्हिडिओ प्रसिद्ध करून स्वतःचा बचाव करीत असेल तर त्याला लखलाप अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. हा व्हिडिओ खरा आहे की एडिट केलेला आहे अर्थातच याबाबत आपण काहीही ठामपणे सांगू शकत नाही. पण तरी सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र या एका व्हिडिओनं मोठी खळबळ उडवून दिलेली आहे. आदर्श परंपरा असलेल्या आपल्या राजकारणाला कलंकित होण्याची वेळ येताना मात्र अलीकडच्या राजकारणामध्ये दिसू लागलेली आहे. काय म्हणाल मित्रांनो तुम्ही जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहेत. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.